तसं बघायला गेलं तर माझा दुकानातला तिसरा दिवस होता. जेव्हापासून मी दुकानात जायला लागले ना, तेव्हापासूनचा तिसरा दिवस. यांचं इकडे माल वगैरे काढणं चालू झालं होतं. रेवचं विठ्ठल विठ्ठल चालू होतं. बाकी सर्व गोष्टी खाणं-पिणं हे तर चालू होतंच तिचं. काही सांडणं, काही खाणं असंच चालू असतं. आणि घरी आल्यानंतरनं रेव अशी काहीशी खेळत होती. व्हिडिओ काढायला गेले तर मस्त अशी ॲक्ट करत होती. म्हटलं चला आता ही खुश आहे, खेळत आहे तर आपण आपलं स्वयंपाकाचं बघूया. तसा स्वयंपाक काही जास्त बनवायचा नव्हता कारण आम्हाला गुरुवार होते त्यामुळे ना उसळच बनवायची होती. म्हणून मग मी इथे ना उसळ बनवायला घेतली होती. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि इकडे ना शेंगदाण्याचा कूट काढून घेतला. शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा एकत्र मिक्स करून घेतला आणि लगेच ना आलूच्या साली काढून घेतल्या. आलू ना साली काढून झाल्यानंतर ना चाकूने असे मिडियम आकारावर कट करून घेतले आणि त्याच्यानंतर ना जे काही तेल टाकलं होतं कढईमध्ये त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून ना ते आलूचे काप टाकून दिले त्यामध्ये. आलूचे काप थोडेसे असे मिनिटभर फ्राय करून घेतले आणि त्यामध्ये लगेच ना साबुदाणा शेंगदाणे जे काही मिक्स केलेलं होतं ते टाकून दिलं. ते सर्व मिक्स करून घेतलं आणि मी ना सर्वात शेवटी लाल तिखट आणि मीठ टाकते कारण ना आधी टाकलं तर ते करपते असं म्हणता. म्हणून मग मी सर्वात लास्टलाच टाकते. मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकून घेतलं. सर्व मिक्स करून घेतलं आणि ना मस्त अशी उसळ रेडी झाली. आणि त्याच्यानंतर ना उसळ बनवल्यानंतर ना मला रेवसाठी मखाना पण भाजायचा होता. तर त्यासाठीच मी ना थोडीशी मखाना घेतला आणि त्यामध्ये ना थोडंसं तूप टाकून घेतलं आणि मस्त अशी मंद आचेवर ना मखाने भाजून घेतले क्रिप्सी होईपर्यंत. त्याच्यानंतर ना पूजा वगैरे मांडायची होती गुरुवाराची, तर इथे ना मस्त अशी पूजा मांडून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणात मला शेवभाजी बनवायची होती. त्यासाठीच मग हा शेवभाजीचा रस्सा बनवला होता. शेवभाजीसाठी रस्सा